नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन येतोय। तो म्हणजे मार्क वर्सेस रँक। बऱ्याच वेळा रँक ऑल इंडिया रँक जो आहे तो आपल्या स्कोर कार्डवरती आलेला आहे। नीट 2024 आणि 2025 मध्ये किती मार्काचा डिफरन्स रँक टू रँक आला आहे त्या संदर्भात आज आपण महत्त्वाची चर्चा करतोय। सर्वांनी पेन कागद घेऊन बसू शकता, किंबहुना मी तुम्हाला डिटेल्स सगळ्या गोष्टी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पेस्ट करणार आहे। एक तर जो ऑल इंडिया रँक 25 एवढा होता 2024 मध्ये, तो 711 मार्क्सवरती होता आणि तोच यावर्षी मात्र 665 मार्कवरती आहेत। म्हणजे या ठिकाणी आपल्याला 46 मार्काचा डाऊनफॉल येताना दिसला आहे। 375 जो ऑल इंडिया रँक होता तो 707 मार्कावरती होता, तो यावर्षी 623 वरती आला आहे। म्हणजे 84 मार्क कमी असून सुद्धा सेम रँक आलेला आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 1100 एवढा रँक 700 मार्कवरती होता। ऑल इंडिया रँक 700 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना 1100 एवढा ऑल इंडिया रँक होता आणि तोच आता पाहायला गेलं तर तो 603 मार्कावरती आहे। म्हणजे जवळपास 97 मार्काने कमी मार्क असताना सुद्धा तेवढा रँक आलेला आहे। 1400 ऑल इंडिया रँकच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 700 मार्क होते आणि आत्ता मात्र ते 600 एवढे आलेले आहेत। 2400 किंवा 2400 एवढा ऑल इंडिया रँकचा गेल्या वर्षी 695 मार्क्स होते, यावर्षी 590, म्हणजे दरम्यान 105 मार्काने या ठिकाणी कमी मार्क्स असून सुद्धा सेम रँक आलेला आहे। 8500 एवढा रँकवरती 677 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला गेल्या वर्षी तोच रँक होता, तर यावर्षी 560 मार्काने मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र 8500 एवढा रँक आलेला आहे। म्हणजे जवळपास 117 मार्काने या ठिकाणी कमी मार्क्स असणाऱ्याला सेम रँक आलेला आहे। 14760 एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला 666 मार्क्स होते, ते यावर्षी 545 आहे। म्हणजे 121 मार्कांचा या ठिकाणी फरक आहे। 23,345 एवढा रँक 655 वरती होता आणि तोच यावर्षी जर आपण पाहायला गेलं तर समजा तोच 8500 रँक हा 560 मार्कावरती आहे। 117 मार्काचा या ठिकाणी डाऊनफॉल आलेला आहे। त्याचबरोबर 14,767 म्हणजे 666 मार्कावर होता, तो मात्र यावर्षी 545 म्हणजेच 121 मार्क्स कमी असून सुद्धा सेम रँक आपल्याला मिळालेला आहे। 23,345 एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा या ठिकाणी गेल्या वर्षी 638 मार्क होते आणि यावर्षी मात्र 514 मार्क आहेत। म्हणजे 124 मार्काचा डाऊनफॉल या ठिकाणी आलेला आहे। 52,000 एवढा रँक 623 मार्क्स वरती होता, तो यावर्षी 500 वरती आहे। म्हणजे 123 मार्काचा डाऊनफॉल यावरती आलेला आहे। म्हणजे दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 623 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला यावर्षी 500 मार्क असले तरी सेम असण्यासारखं आहे। 70,000 एवढा रँक 606 या मार्क्सवरती होता, तो आता 485 या मार्क्सवरती आहे। म्हणजेच 121 मार्काचा डाऊनफॉल इकडे आलेला आहे। त्याचबरोबर जो पुढचा जो रँक आहे तो तो 85,000 एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला त्यानंतरचं 95,000 81,000 एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला 596 एवढे मार्क्स होते आणि आत्ता मात्र 477 आहेत। म्हणजे 119 मार्काचा डाऊनफॉल आलेला आहे। 95,000 एवढा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी 484 एवढे मार्क्स होते, यावर्षी मात्र 467 म्हणजेच 117 मार्काचा डाऊनफॉल आलेला आहे। त्याचबरोबर 1,07,000 एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी 574 मार्क होते, ते यावर्षी 459 एवढे मार्क्स आहेत। म्हणजे दरम्यान 115 मार्क्सने हा डाऊनफॉल आलेला आहे। त्याचबरोबर 1,41,000 एवढ्या रँकला 547 एवढे मार्क्स होते, यावर्षी 437 म्हणजे 109 मार्काने या ठिकाणी कट ऑफ म्हणजे यावर्षीचा डाऊनफॉल आलेला आहे, मेरिटमध्ये कमी आलेला आहे। 1,66,000 एवढा रँक 528 एवढ्या मार्क्सला होता, तो 424 वरती आहे। 104 मार्काने याच्या ठिकाणी जो रँक सेम रँकवरती मार्क्स मात्र 104 मार्काने डिक्रीज झालेला आहे। त्यानंतर 2,05,000 एवढा रँक गेल्या वर्षी 500 मार्क्सवरती होता, तो यावर्षी 402 मार्कवरती आहेत। म्हणजे या ठिकाणी सुद्धा 98 म्हणजे 100 मार्काचा डिफरन्स आहे।
2,27,800 एवढा रँक मात्र 485 मार्क्सवरती होता, तो यावर्षी 391ला आहे, म्हणजे 94 मार्कात इकडे डिफरंट आहे. त्याचबरोबर जवळपास 2,55,000 एवढा रँक गेल्या वर्षी 467 मार्काला होता, तो आपल्याला 378 मार्काला या ठिकाणी आलेला दिसतोय, म्हणजे इथं 89 मार्काचे डिक्रीज झालेलं आहे. 3,23,000 म्हणजे 3,24,000 म्हणजे 3.25 लाख एवढा रँक जो आहे तो 427 किंवा 26 मार्काला होता, तो यावर्षी 347 मार्काला म्हणजे 80 मार्काने डिफरन्स झालेला आहे. एकंदरीत मार्क्स व्हर्सेस जो काही रँक आहे ते गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जो काही कट ऑफवरती परिणाम होणार आहे तो 80, जसं जसं हायर लेवल राहील ते 120 ते 80 मार्काचा डिफरन्स राहणार आहे. BMSच्या लेवलमध्ये तो 70 मार्काचा गेल्या वर्षापेक्षा 60 मार्काचा डिफरन्स राहू शकतो. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये जर पाहायला गेलं तर तो सगळा डिफरन्स त्या टाईपमध्ये राहील. गेल्या वर्षीचा जो BMSचा कट ऑफ होता त्यामध्ये जर पाहायला गेलं तर त्याच्या तुलनेमध्ये यावर्षी जवळपास 80 मार्काने किंवा 90 मार्कांनी सुद्धा डाऊनफॉल येताना दिसणार आहे. मात्र BMSचा प्रायव्हेटचा कट ऑफ जो गेल्या वर्षी 343 एवढा होता, तिकडे मात्र आता आपल्याला 53 मार्कापर्यंत म्हणजे 380 280 किंवा 70पर्यंत कट ऑफ येऊ शकणार आहे. कदाचित आणखी काही कॉलेजेस आले तर त्याच्यापेक्षाही कमी येऊ शकतो. मार्क्स व्हर्सेस ऑल इंडिया रँक यावर्षीचा, त्याचबरोबर 2024चा जो आहे त्याच्या संदर्भातले जो डिटेल आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.